एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीची शोभा वाढवणारी साखरेची गाठी जर घरी बनवली तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो. तर आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि अगदी 5 मिनिटात होणारी साखरेची गाठी घरीच बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे एक दोरा आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन बुडवून घ्यायचं आहे. नंतर अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. जेवढ्या गाठी बनवायच्या तेवढ्या पात्राला तेल लावायचं आहे आणि आता दोरा इथे सेट करून घ्यायचा आहे. तर दोरा शक्यतो जाडच वापरायचा, पातळ दोरा वापरायचा नाही आहे. तर आता इथे व्यवस्थित दोरा असा लावून घेऊया. आता इथे प्रमाण बघू तर 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी आणि अगदी चिमूटभर सोडा घ्यायचा आहे. आता कढईमध्ये साखर घालायची, नंतर पाणी घालायचे आणि साखर चांगली वितळून घ्यायची. म्हणजे एक उकळी काढायची. उकळी आली की इथे आपल्याला सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यावर हे सारखं मिक्स करत राहायचं आहे. आता व्यवस्थित असं इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. जर लक्षात नाही आले तर इथे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडासा पाक चेक करायचा आहे. गोळी तयार झाली की गॅस बंद करायचा आहे. तर इथे आता पाक तयार झाला आहे. आता आपल्याला अप्पे पात्रामध्ये पाक घालून घ्यायचा आहे. तुम्ही साधं ताटात जरी ह्या गाठी बनवल्या तरी पण छान होतील, पण अप्पे पात्रामध्ये कसं व्यवस्थित असा आकार येतो म्हणून आपल्याला इथे अप्पे पात्रच वापरायचं आहे. आणि जर अप्पे पात्र नसेल तरी ताटात वापरलं तरी चालेल. आता 5 ते 10 मिनटं असं थंड करायचं आहे. नंतर आपल्याला गाठ्या काढून घ्यायच्या. तर एखादी गाठी जर चिटकून बसली तर लगेच काढायची नाही. काय होतं, दोरा लगेच निघून येतो. मग असं चमच्याच्या साहाय्याने ती काढून घ्यायची. तर इथे तयार झाल्यात घरच्या घरी साखरेच्या गाठी. तर खूप पटकन होणारी, बाहेरून साखरेची गाठी आणायची आवश्यकता नाही. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात होणारी ही गाठी. जर तुम्हाला अजून वेगवेगळे रंग वापरायचे असेल तर पाक तयार होताना रंग टाकला आणि गाठी तयार केल्या तरीसुद्धा छान होतात. तर अशा प्रकारे आपली आजची पाडव्यासाठी गाठी तयार झाली. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.